हॅलो, नमस्कार सगळ्यांना. आता उन्हाळ्यामध्ये मोगऱ्याची फुलं येत आहेत सध्या झाडाला मोगऱ्याच्या, म्हणून मी आलेली 2 तोडली आणि नंतर आम्ही बाहेर निघालो होतो. सिम्बाला बाय केलं. सिम्बा काय हँडशेक देत नव्हता. तो एरवी देतो काठी हातात घेतल्यावर, पण असा नाही दिला. आणि सायंकाळच्या वेळी मंदिरात गेलो होतो गणपतीच्या. इथे अष्टविनायकाचं खूप सुंदर मंदिर आहे आणि असा देखावे आहेत त्या मंदिरामध्ये. मूर्तीच्या सभोवताली 8 गणपती म्हणजे अष्टविनायकाचं दर्शन होतं असं ते मंदिर आहे. अष्टविनायकाचं खूप सुंदर आहे आणि सायंकाळच्या वेळी वातावरण पण खूप भक्तिमय प्रसन्न छान झालेलं. आम्ही गेलो तेव्हा आरतीची वेळ झालीच होती आणि आम्हाला आरती भेटली. आम्ही जेव्हा पण जातो म्हणजे असं खूपदा झालेलं आहे आमच्यासोबत. आम्ही गेलो तेव्हा इथे आरती होते आणि आम्ही नेमकं त्याच वेळेला जातो. थोडंसं 10-15 मिनिटे थांबावं लागतं. तेव्हा आरतीची तयारी चालू असते ते बघून आम्ही तिथे थांबतो आणि ही आरती करताना मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि खूप प्रसन्न फ्रेश फील होतं. तिथलं वातावरण इतकं सुंदर झालं होतं, खूप छान वाटत होतं. सगळ्या लाईट्स बंद करून महादेवाची ही आरती केली जाते. आधी गणपतीची केली जाते, पुन्हा महादेवाची आरती केली जाते. खूप सुंदर. आणि येता येता आईसगोला खाल्ला. आद्विकला तो खायचा होता आणि त्याच्या डॅडीला पण. आणि शिवाजी महाराजांचा हा पुतळा. नंतर घरी आलो. येताना ट्रॅफिक पण लागलं होतं खूप आणि उशीर झाला होता आम्हाला. आम्ही आरतीसाठी थांबलो म्हणून. आल्यावर घरी साधीशी सिंपल अशी खिचडी बनवली होती. झोपताना मस्तपैकी पुस्तक रीड केलं, जे मी रोज करत असते थोडा वेळ तरी. आणि खूप छान वाटतं हे करून. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.